आता प्रोजेक्ट कुठे आपला A to Z 51 बॅच आहे, त्या बॅच मध्ये आलो आणि तिथे प्रोजेक्ट नावाचा फोल्डर सिलेक्ट केला. त्या फोल्डरला आपण करणार CMD आणि एंटर बटनावर मी क्लिक केलं. त्यानंतर एंटर बटनावर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट कमांड आपली राहणार कोड पेस्ट डॉट. याने काय होणार, जो काय प्रोजेक्ट आहे ऍज इट इज आपला VS कोडला ओपन होईल. आणि VS कोडला ओपन झाल्यानंतर एकदा मी करतो टॅप सगळे क्लोज आणि आपला प्रोजेक्टला करू रन. रन करण्यासाठी कमांड आहे आपली नोडिमॉन इंडेक्स डॉट JS. एंटर केलं. एंटर केल्यानंतर प्रोजेक्ट झाला एक्झिक्यूट. मग त्या प्रोजेक्टचा आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार, ब्राउझरला. आणि ब्राउझरला सर्च करतो मी जसं की localhost:1010. त्यानंतर आपल्याला काय झाले, आपली जी काही वेबसाईट होती ती वेबसाईट आपल्याला तिथे शो झाली. आणि ह्या वेबसाईटला हँडल करण्यासाठी आपण एक ऍडमिन पॅनल बनवला होता. मग तो ऍडमिन पॅनल ओपन करण्यासाठी localhost:1010/. ह्या प्रकारे आपण असं काहीतरी एक ऍडमिन पॅनल बनवला होता. ओके. आता लास्ट लेक्चर मध्ये आपण काय केलं होतं की युजर येणार, शॉप पेजला जाणार. शॉप पेजला गेल्यानंतर तो एखादा प्रोडक्ट सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर साईज सिलेक्ट करणार आणि ते करणार ऍड टू कार्ट. जसं युजर ऍड टू कार्ट करणार, तो प्रोडक्ट कुठे होणार ऍड, त्या ऍड टू कार्टच्या पेजला ऍड होणार. ओके. त्यानंतर आपण जसं की इन्क्रीमेंटचं बी घेतलं होतं आणि डिक्रीमेंटचं तुम्हाला मी सांगितलं होतं. ओके. त्यानंतर रिमूव्ह बटनाचं पण तुम्हीच करणार होतात. तुम्ही बोललात आम्ही करतो. ओके. आता ते तुम्ही करतात. लास्ट लेक्चर पर्यंत आपण हेच काम केलं होतं की युजर येणार, युजर आल्यानंतर शॉप पेजला जाणार, ऍड टू कार्ट करणार प्रोडक्ट आणि ऍड टू कार्ट केल्यानंतर तो प्रोडक्ट जाणार पुढे कार्ड पेजला जाणार. ठीक आहे. आणि कार्ड पेजची आपण एक अशी सिंपल डिझाईन बनवली होती. त्यानंतर जी काही टोटल प्राइस होती ती टोटल प्राइस आपण इथे शो केली. आता आपण काय करणार आहोत की प्रोसीड चेकआउट. आता प्रोसीड चेकआउट करणार आपण तेव्हा काय होणार, एक नवीन पेजला जाणार आणि त्या पेजवर आपण काय करणार, जी काही युजरने हे ऑर्डर देणार आहे किंवा जे काही ते प्रोडक्ट खरेदी करणार आहे त्या प्रोडक्टची आपल्याला डिलिव्हरी कुठे द्यायची त्याची इन्फॉर्मेशन आपण त्या पेजवरून घेणार. जसं की मी प्रोडक्ट चेकआउटवर क्लिक केलं की युजर जाणार कुठे, एक चेकआउट पेजला जाणार. जसं की मी कोडमध्ये आलो आणि कोडमध्ये आल्यानंतर कुठे आपलं कार्ड पेज मध्ये आलो. ठीक आहे. आणि कार्ड पेजला आल्यानंतर आपल्याला काय करायची की एक URL ओपन करायची. केव्हा URL ओपन करायची की जेव्हा आपण प्रोसीड टू चेकआउट बटनावर क्लिक करतो तेव्हा काय झालं पाहिजे, एक URL ओपन झाली पाहिजे. मग त्यासाठी मी काय करतो की जे काय आपलं प्रोसीड टू चेकआउटचं बटन आहे त्या बटन मध्ये आलो आणि त्या बटन मधला जो काही कॉन्टेंट आहे किंवा तो बटनच मी काय करतो तो अँकर टॅग मध्ये घेतो. आणि त्या अँकर टॅगला सांगणार जेव्हा तो बटनावर क्लिक करतील एक पेज ओपन करायचं. कोणतं पेज ओपन करायचं, एक चेकआउट म्हणून जी काही URL आहे ती URL काय करतो ओपन कर. मग आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केलं आणि ते करतो प्रोसीड टू चेकआउट. कुठे आलो मी, कॅन नॉट गेट स्लॅश चेकआउट. मग जी काही चेकआउटची URL आहे ती URL आपण बनवून घेणार. मग URL कुठे बनवायची, युजर साईड मध्ये. सध्या आपण काम करतो युजर साईड मध्ये. मग युजर साईड मध्ये मी ती URL काय करतो क्रिएट करून घेतो. युजर साईड मध्ये आलो, इथे एक URL बनवतो. URL बनवण्यासाठी काय इथे राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश चेकआउट कोमा घेतला, फंक्शन घेतलं. त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असतो, सेकंड असतो रिस्पॉन्स. आणि इथे मी रिस्पॉन्ड डॉट करतो रेंडर. की रेंडर का करायचे की आपल्याला एक EGS पेज दाखवायची. ठीक आहे. जसं की मला एक युजरच्या आतमध्ये एक पेज लागते. कोणतं पेज लागणार आहे मला, चेकआउट डॉट EGS नावाचं मला काय लागणार आहे, पेज लागणार आहे. आणि ती पेज मी काय करतो इथे क्रिएट करून घेतो. मग जी काही EGS फाईल असणार आहे ती आपली ती कुठे असणार आहे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये जो काही युजर नावाचा फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये काय राहणार आपली चेकआउट डॉट EGS नावाचं पेज. आणि त्यामध्ये एक तर आपल्याला लागणार आहे फर्स्ट नावबार लागणार आहे आणि सेकंड लागणार आहे आपल्याला फुटर. मग त्या दोन्ही पेजला मी इथे काय करतो फक्त इन्क्लूड करून घेतो एकदा. आणि सेकंड लागणार आहे आपल्याला कोणतं की फुटर. मग फुटर डॉट EGS दोन्ही पेज मी काय केले इथे इन्क्लूड केले. इकडे यायला आउटपुट पेजला रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केलं की आपल्याला एक बेसिक एरर भेटलाय. कोणता एरर आहे की अबाउट कंपनी इज नॉट डिफाईन्ड. ह्याचं कारण काय आहे की जी काय अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन आहे किंवा अबाउट कंपनी जी काय आपण URL राईट केली ती URL ह्याला काय भेटतोय डेटा भेटत
नाही. मग डेटा भेटत नाही, का नाही भेटत डेटा तो आपण चेक करू. आता डेटा तर काय सिंपल आहे रिझन, की डेटा आपण पाठवलाच नाही तर भेटणार कसा. मग डेटा पाठवण्यासाठी काय करणार, जी काही सिलेक्ट स्टार फ्रॉम कंपनीची जी काही URL होती ती URL मी करतो इथे कॉपी आणि इथे केली पेस्ट, सिंपल. आता अवेट यूज केले म्हणजे आपल्याला यूज करणं इथे असे. ओके. आता URL बनवली, URL बनवल्यानंतर जो काही डेटा असतो तो आपण काय करतो ओबीजे मध्ये स्टोअर करतो. मग इथला पण मी ओबीजे काय करतो कॉपी करतो आणि इकडे येऊन पेस्ट करतो. त्यामधला जो काही card.tjs तो रिमूव्ह करतो. ओके. आणि जो काय ओबीजे असणार तो ओबीजे कॉमा देऊन आपण तिथे पास करतो. आणि ह्या प्रकारे मी इकडे आलो, रिफ्रेश केलं, जसं मी रिफ्रेश केलं झाला तो आपला एरर झाला सॉल्व इथे. ठीक आहे. आता आपण कोणत्या पेजला आहे, चेकआउटच्या पेजला आहे. ठीक आहे. मग त्यासाठी मी आता काय करतो की चेकआउटच्या पेज मध्ये काय राहणार. ठीक आहे. एकदा बॅक आलो, इथे मी करतो रिफ्रेश. युजर आला फर्स्ट कुठे येणार युजर, शॉप पेजला. शॉप पेजला आला, त्यांनी एक प्रोडक्ट सिलेक्ट केला आणि इथे करतो तो ऍड टू कार्ड. ऍड टू कार्ड केला की तो प्रोडक्ट कुठे होणार, डायरेक्ट कार्ड पेज मध्ये होणार. ओके. मग कार्ड पेज मध्ये आल्यानंतर तो प्रोडक्ट बघणार कोणते प्रोडक्ट आहेत. ही टी शर्ट आहे, व्हाईट टी शर्ट आहे, त्याला आवडला, त्याची क्वांटिटी तो काय करणार इन्क्रीज करणार किंवा डिक्रीज करणार. त्याला नसेल आवडत तो रिमूव्ह करून टाकणार. ओके. आता त्याला हे जे काय 5 टी शर्ट आहेत ते काय करायचे, त्याला खरेदी करायचे. मग तो प्राइस बघणार. ओके. 6,000 प्राइस आहे आणि प्रोसीड टू चेकआउट करणार. मग प्रोसीड टू चेकआउट पेज मध्ये काय असणार की युजरची एक इन्फॉर्मेशन असेल, जो काय प्रोडक्ट आपण त्याने ऑर्डर केलाय तो प्रोडक्ट कुठे पाठवायचा. जसं की आपण एखादं फ्लिपकार्टवरून एखादं प्रोडक्ट ऍड केलं किंवा आपण एखादं प्रोडक्ट परचेस केलं, त्या परचेस केल्यानंतर आपण काय करतो तर आपला ऍड्रेस टाकतो. कुठला ऍड्रेस टाकतो की जिथे ती प्रोडक्ट डिलिव्हर झाला पाहिजे त्याचा आपण काय करतो इथे ऍड्रेस टाकतो. ओके. मग मी इथे काय करतो की थोडीशी डिझाईन करतो. डिझाईन करण्यासाठी प्रोसीड टू चेकआउट पेजला आलो मी, इथे घेतो पहिलं कंटेनर. कंटेनरच्या नंतर राहतो रोच्या नंतर घेऊ आपण कॉल MD12 आणि इथे मी घेतो H1 मध्ये चेकआउट. ओके. एकदा आउटपुट पेजला येऊन इथे मी रिफ्रेश करतो. आला इथे चेकआउटचं पेज समजतंय. सध्या फक्त मी समजावमुळे फक्त चेकआउटचं पेज टाकलं. ओके. आता जे काही चेकआउटचं पेज असणार तिथे काय असणार आपली, जिथे प्रोडक्ट आपल्याला डिलिव्हर करायचा आहे ती इन्फॉर्मेशन असणार. ओके. मग आपण कोणती कोणती डिटेल घेऊ शकतो. मग एक्झाम्पल की सिंपल प्रोडक्ट आपल्याला युजरची ऍड्रेस घ्यायचा आहे. मग काय काय घेणार आपण युजरची ऍड्रेस मध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला कॉन्सेप्ट समजलाय का. आता सपोज ही मी राहतोय पुण्याला. ओके. सपोज मी राहतोय पुण्याला आणि मला काय करायचे की माझा एक नगरला फ्रेंड आहे आणि त्या फ्रेंडला काय करायचे, मला ही शूज आहेत ना ते गिफ्ट करायचे मला. ओके. मग मी काय करणार, त्या वेबसाईटला आलो, सपोज रॅन्डम वेबसाईटला आलो, व्ह्यू प्रोडक्ट केला, त्याची साईज मला माहिती आहे M साईज आहे, सिलेक्ट केला आणि ऍड टू कार्ट केला. जसा ऍड टू कार्ट केला तो प्रोडक्ट इथे ऍड झाला. ओके. आणि मी प्रोसीड टू चेकआउट करतो. आता मी राहतोय कुठे, पुण्याला राहतोय. सॉरी पुण्याला राहतोय आणि माझा फ्रेंड कुठे राहतोय, नगरला. मग मला तो प्रोडक्ट नगरला डिलिव्हर करायचा. मग इथे इन्फॉर्मेशन मी कुणाची टाकणार, कुणाची टाकणार, फ्रेंडची टाकणार ना. सपोज इथं माझं नाव नसणार, मग माझ्या फ्रेंडचं नाव असणार. माझा फ्रेंड कुठं राहतोय, नगरला. ओके ना. मग मी टाकणार ऍट टू पोस्ट नगर, जिल्हा, डिस्ट्रिक्ट वगैरे, कंट्री वगैरे काय असेल पिनकोड तो कुठला टाकणार, मी सगळा नगरचा टाकणार. म्हणजे आपण इन्फॉर्मेशन काय काय घेऊ शकतो. फर्स्ट ऍड्रेस मध्ये काय काय घेऊ शकतो आपण, जसं की एक युजरचं नेम घेऊ शकतो, तो प्रोडक्ट कुणाला डिलिव्हर करायचा. ओके. त्यानंतर अजून काय घेऊ शकतो, पिन कोड घेऊ शकतो, सिटी घेऊ शकतो, अजून मोबाईल नंबर घेऊ शकतो, अजून काय राहिलं, डिलिव्हरी डेट. ओके. डिलिव्हरी डेट आपण युजर कोण कसं घेणार. सपोज मी ऑर्डर करतोय ना, मी कसं काय सांगू शकणार की डिलिव्हरी डेट ह्या तारखेला डिलिव्हरी होईल. ते सांगणार कोण, जो काय कंपनीवाला मालक आहे, म्हणजेच कोण, आपला ऍडमिन सांगणार. ओके. म्हणजे ते डिलिव्हरी डेटचं काम आपलं नाही, ते ऍडमिनचं काम आहे. अजून काय घेऊ शकतो आपण, बस एवढं घेऊ शकतो. ठीक आहे. काय काय घेऊ शकतो आपण, जसं की काय घेऊ शकतो, फर्स्ट एक नेम घेऊ शकतो,
म्हणजे ते ऑर्डर कुणाच्या नावाने ऑर्डर करायची. ओके. आणि ते ऑर्डरचा नंबर म्हणजे मोबाईल नंबर घेऊ शकतो. परत स्टेट घेऊ शकतो, कोणत्या स्टेटमध्ये राहतोय. सोबत आपले जे काही क्लायंट आहेत ते क्लायंट फक्त आपल्या महाराष्ट्र स्टेट मधले नसणार, युपी मधले असू शकतात, कुठले बी असू शकतात ना. मग इथे आपण स्टेट घेऊ, त्यानंतर डिस्ट्रिक्ट घेऊ, मग त्यात सिटी घेऊ, सिटी नंतर आपण एरिया घेऊ, एरिया नंतर लँडमार्क, आणि लँडमार्क नंतर पिनकोड घेऊ. आता सिटी सिटी काय टाकणार आपण, नगर टाकली सपोज, नगर नंतर एरिया टाकणार, एरिया कोणता, बालिकाश्रम. त्यानंतर लँडमार्क कोण, की आपलं A to Z IT हब. ओके ना, असा ऍड्रेस टाकणार, आणि पिनकोड आपला जो काय असेल तो पिनकोड आपण इथे नगरचा टाकणार. ओके. मग आपल्याला एवढी सारी इन्फॉर्मेशन घ्यायची, त्यासाठी आपण काय करू, एक इनपुट बॉक्स घेऊ किंवा आपण एक फॉर्म घेऊ. मग ह्या पेज मध्ये आलो, मी काय करतो, कंटेनरच्या बाहेरच मी काय घेतलं, एक फॉर्म घेतला, आणि त्या फॉर्मला ऍक्शन नाही देत सध्या, इथे मी देतो फक्त मेथड देतो पोस्ट. आणि जो काय फॉर्मचा एंड आहे तो फॉर्मचा एंड मी करतो ह्या कंटेनरच्या बाहेर. झाले. आपल्याला काय काय घ्यायची, एक नेम, मोबाईल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, सिटी, एरिया आणि लँडमार्क. ठीक आहे. एवढे सारे आपले काय राहणार, इनपुट बॉक्स राहणार. मग मी त्यासाठी काय करतो, की इथे काय करतो, एक रो घेऊ. जसं की मी इथे घेतो रो नंतर राहणार आपला कॉल MD. सपोज मी घेतो कॉल MD 8 घेतो. ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये पहिली आपण एक ठीक आहे, कॉल MD किती घेतला मी इथे, 8 घेतला. असं चालेल का, ओके. ठीक आहे. कॉल MD मी सपोज इथे 12च घेतो, 2 मिनिट. ओके. आणि त्यानंतर मी इथे पहिली इनपुट बॉक्स घेतो, आपला राणा कोणता, हे असं नाही जमणार. ठीक आहे. इथे मी कॉल MD घेतो 8. ठीक आहे. आणि त्या कॉल MDच्या 8च्या आतमध्ये अजून एक मी काय घेतो, एक रो घेतो. तर का घेतो ते बी सांगतो. रो घेतला आणि रोच्या आतमध्ये सांगतो एक आपला राहणार कॉल MD. सपोज मी इथे 8 घेतला. ठीक आहे. नाही 8 नाही घेणार आपण, डायरेक्ट कॉल MD किती राहणार इथे, 12 राहणार. ओके. आणि 12च्या आतमध्ये पहिली फील्ड घेणार आपण एंटर. इथे करतो मी फुल नेम. ओके. आणि एकदा आपण आउटपुट पेजला जाऊन मी चेक करतो, फक्त डिझाईन साठी. ठीक आहे. एंटर टू फुल नेम आलं इथे. त्यानंतर मी घेतो एक इनपुट आल्यानंतर त्याला एक मी क्लास देणार. क्लास कोणता असणार आपला, फॉर्म कंट्रोल. ओके. एकदा चेक करू, फॉर्म कंट्रोल येतोय इथे, येतोय. ओके. त्यानंतर आता फुल नेम घेतलं, फुल नेम नंतर आपल्याला जो डिझाईन का अप्लाय होत नाही, ठीक आहे. आपण काय करतो, डायरेक्ट चॅट जीपीटी मी काय करतो, एक डिझाईन घेतो. ठीक आहे. ठीक आहे. फास्ट Ctrl+T chatgpt.com. आणि इथे आल्यानंतर मी इथे करतो हा कोड पेस्ट. ठीक आहे. फील्ड दिल्यानंतर इथे मी करतो क्रिएट फॉर्म इन HTML and CSS. ओके. ठीक आहे. ठीक आहे. हा कोड मी इथे करतो कॉपी केल्यानंतर जो काय आपला कोड राईट केला होता मी तिथे करतो आता पेस्ट. ओके. इकडे येऊन आउटपुट पेजला मी करतो इकडे रिफ्रेश. आपला फॉर्म कसा क्रिएट झाला एकदा, अरे फॉर्मची फारच वाट लागली. ठीक आहे. टायटल आणि डॉक्स टाईप मी इथे रिमूव्ह करतो एकदा. ठीक आहे. बॉडी फॉन्ट करतो रिमूव्ह. ओके. फॉर्म, अरे यार, ठीक आहे. मॅन्युअलीच बनावं लागतंय मला वाटतंय. फॉर्म इथे मी करतो कंट्रोल, चेक करू एकदा, रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर चेकआउट आलाय. ठीक आहे. त्याच प्रकारे सेकंड काय राहणार आपला, एक मोबाईल नंबर राहणार. त्यासाठी पण मी इथे घेतो कॉल
MD सपोज घेतला मी इथे 12 नंतर राहणार इथे आपला एंटर मोबाईल नंबर. ओके, त्यासाठी एक इनपुट घेतला, इनपुटला टाईप राहणार इथे नंबर आणि नंबर नंतर आणि त्याला एक देतो मी क्लास कोणता राहणार आपला की फॉर्म कंट्रोल. ओके, आता चेक करतो एकदा. ठीक आहे, एका खाली एक येत आहे, काय अडचण नाही. त्यानंतर ह्यालाच मी करतो कॉपी आणि पेस्ट. ठीक आहे, मोबाईल नंबर घेतल्यानंतर काय घ्यायचे आपल्याला स्टेट घ्यायची. ठीक आहे, इथे स्टेटला करतो कॉपी, इथे एंटर मोबाईल नंबर झाले आपण इथे घेऊ स्टेट आणि स्टेट झाल्यानंतर स्टेटचा मी यस करतो इथे कॅपिटल डिस्ट्रिक्ट, त्याला करू कॉपी डबल. इथे एक इनपुट बॉक्स आहे, तो इनपुट बॉक्स मध्ये मी इथे राईट करतो डिस्ट्रिक्ट आणि डिस्ट्रिक्ट झाल्यानंतर नेक्स्ट कोणती व्हॅल्यू सिटी आणि एरिया. मग इथे एक मोबाईल नंबरच्या जागी इथे सिटीच्या नंतर राहिला आपला एरिया, इथे एरियाला करतो मी इथे पेस्ट. ओके, आणि एरिया झाल्यानंतर आपला राहिला एक पिनकोड आणि लास्ट मध्ये राहिला एक लँडमार्क. कॉपी केला हा ड्यू आणि हा ड्यूला मी इथे करतो पेस्ट. ओके, आणि इथे राहणार आपलं काय लँडमार्क. ठीक आहे, आणि ह्यानंतर लास्ट राहिलाय आपल्या एक पिनकोड साठी इनपुट. ओके, पिनकोड घेतला इथे मी राईट करतो पिनकोड. ओके, एकदा आउटपुट पेज चेक करू आपलं कसं बॉक्स झालाय एकदा तयार. ठीक आहे, ह्या प्रकारे झालाय आणि ह्याला मी आता करतो कॉपी आणि ChatGPT सांगू एकदा फिक्स करायला. ओके, फिक्स दिस कोड. याचं रिझन काय आहे की बुस्टरॅप अप्लाय होत नाही ह्या पेजवर. ठीक आहे ना, पूर्णपणे बुस्टरॅप अप्लाय होत नाही. आता चेक करू, आउटपुट पेजला आलो, इथे करतो मी कॉपी आणि पेस्ट. एकदा आउटपुट चेक करू आपला फॉर्म कसा क्रिएट झाला. इथे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर ह्या प्रकारे असा काहीतरी आपला फॉर्म क्रिएट झाला. ठीक आहे, ठीक आहे, सीडीएन टाकू आपण बरं, एक मॅन्युअली सीडीएन टाकू बुस्टरॅपच्या. ठीक आहे, दोन सीडीएन मी करतो इथे कॉपी आणि आता चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केले, रिफ्रेश केल्यानंतर ठीक आहे, आता व्यवस्थित वाटतंय थोडासा फॉर्म. ठीक आहे, मॅन्युअली मी काय टाकलं सीडीएन टाकलं. ठीक आहे, आता व्यवस्थित वाटतंय थोडासा. इथे काय घेणार आपण जसे की इथे नेम घेतले. ठीक आहे, याला थोडस ऍडजस्ट करतो मी इथे. ठीक आहे, हा पण मी घेतो मोबाईल नंबर 6 कॉल MD6 घेतला आणि हाला पण घेतो मी कॉल MD6. एकदा चेक करू फॉर्म कसा क्रिएट झालाय. ओके, इथे नेम टाकणार, इथे मोबाईल नंबर, स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, सिटी, एरिया आणि लँडमार्क. आणि लँडमार्क नंतर लास्ट मध्ये काय आपण एक पिन कोड घेतलाय. ओके, आणि पिन कोड घेतल्यानंतर हे बटन आपलं इथे नाही राहणार ऑर्डरचं बटन मी इथे काय करतो फक्त रिमूव्ह करतो एकदा. ओके, एकदा आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केला. ठीक आहे, इथे कोणती इन्फॉर्मेशन राहणार जिथे आपण हा प्रोडक्ट डिलिव्हर करणार आहे. ओके, आणि ह्या साईडला आपण काय करणार आहे की एक समरी दाखवणार ऑर्डरची. जसे की ऑर्डरची समरी कशी असणार की एका साईडला आपण दाखवणार प्रोडक्ट, म्हणजे सपोज एक बिल राहणार, एक बिलिंग टाईप, जसं की ठीक आहे, सपोज आपलं हे काय वेब पेज आहे, आपलं कोणतं पेज आहे चेकआउटचं पेज आहे. ओके, आणि चेकआउटच्या पेज मध्ये आपण काय केलंय ह्या साईडला आपण काय दाखवली एक इन्फॉर्मेशन घेतो की प्रोडक्ट कुठे डिलिव्हर करायचं. ओके,
आणि जो काय राहिलेला पार्ट आहे त्या पार्ट मध्ये आपण काय करू की एक असं बिलिंगचं पार्ट राहणार. बिलिंगचा पार्ट म्हणजे काय की इथे एक ऑर्डर समरी लिहिणार आहे. जसं की इथे काय राहणार की आपण किती प्रोडक्ट बुक केले सध्या. आता सपोज 2 व्हाईट टी शर्ट व्हाईट टी शर्ट आहे, ठीक आहे, किती 2 आहेत आणि त्याला आपण किती क्वांटिटी किती त्याची 3 क्वांटिटी, ठीक आहे, आणि इक्वल टू यांची प्राइस होणार जसे की असं 300 रुपये. 100 रुपयाला प्रोडक्ट असला म्हणजे त्याची प्राइस किती झाली 300 झाली. सपोज सेकंड प्रोडक्ट सेकंड प्रोडक्ट कोणता आहे ब्लॅक शर्ट आहे, त्याची क्वांटिटी किती घेतली त्यांनी 3 घेतली आणि त्याची ठीक आहे 3 शर्ट घेतले त्याची त्यानंतर त्यांनी क्वांटिटी वगैरे प्राइस वगैरे टाकली 2 आणि त्याची इक्वल टू झाला यांचे किती सपोज 400 झाली. ओके, ह्या प्रकारे आपण काय दाखवणार एक समरी दाखवणार. समरी म्हणजे कशी की एक आपण शॉर्टकट मध्ये जी काय प्रोडक्ट त्यांनी बुक केले त्याची प्राइस किती झाली टोटल, ठीक आहे. एक बिलिंग टाईप आपण जसं की एखाद्या डीमार्ट मध्ये गेलो, डीमार्ट मध्ये गेल्यानंतर आपलं एक छोटस बिल देतात ते लास्ट मध्ये, ओके ना. आणि त्या बिल मध्ये काय असते की आपण प्रोडक्ट कोणते किती घेतलेत त्यांचं कॅल्क्युलेशन त्यांनी कसं केले त्याची जीएसटी वगैरे लागू कशी केली एक छोटंसं बिल देतात ना. त्याच बिल टाईप आपण काय करणार आहे की इथे UI शो करणार आहे ह्या साईडला. ओके, समजतं का काय करणार आहे आपण. जसं की आपण इथे चेक कार्ड पेज आहे, कार्ड पेज मध्ये आपण काय केलंय किती क्वांटिटी घेतली त्यांनी किती 4 क्वांटिटी घेतली, ठीक आहे. त्याची प्राइस किती आहे 399 आणि त्याची टोटल किती झाली 1596 झाली. ह्या प्रकारे आपण इथे दाखवलंय ना. मग तिथे आपण काय करणार एक बिल टाईपच दाखवणार ऍज इट इज सेम दाखवणार, फक्त एक आपण शॉर्टकट मध्ये दाखवणार की एक बिलिंग टाईप सारखं, ठीक आहे. एकदा आपण डिझाईन करूनच दाखवतो तुम्हाला कसे असणार, ठीक आहे. त्यासाठी इथे कॉलम डी 8 घेतलाय. त्याच्या खाली मी काय करतो जो काय राहिलेला पार्ट आहे तो राहिलेला पार्ट मी इथे राईट करतो. कॉल MD राहिला इथे आता आपला 4 आणि त्याच्या आतमध्ये काय राहणार इथे रोच्या आतमध्ये मग मी इथे घेतो कॉल MD 12 आणि इथे आपला काय राहणार ऑर्डर समरी राहणार आणि इथे मी करतो H1 मध्ये नाही करत H2 मध्ये राईट करतो इथे ऑर्डर समरी. इथे आउटपुट पेजला इथे मी रिफ्रेश केलं आलं इथे ऑर्डर समरी, ठीक आहे. त्याला फक्त मी थोडीशी अजून डिझाईन वगैरे करतो जसं की टेक्स्ट सेंटर करू आपण. इथे आलो रिफ्रेश केलं आलाय सेंटरला, ठीक आहे. आणि इथे मी थोडीशी डिझाईन करतो. डिझाईन कशी राहणार आपली की सपोज इथे घेतो मी एक पी टॅग घेतो. पी टॅग मध्ये काय राहणार की व्हाईट टी शर्ट आहे आपल्याकडे, ठीक आहे. त्यांनी व्हाईट शर्टची क्वांटिटी किती घेतली त्यांनी सपोज 5 घेतली, ओके. 5 घेतल्यानंतर मग ह्यांची प्राइस किती होते ह्या 5 क्वांटिटीची प्राइस झाली सपोज 500 रुपये, ओके. असे आपण काहीतरी प्रोडक्टची डिटेल दाखवू. आलं इथं व्हाईट टी शर्ट घेतलाय त्याची क्वांटिटी किती 5 आहे आणि त्याची इक्वल टू किती झाली 5000 झाली, ठीक आहे. त्याच प्रकारे एक तर प्रोडक्ट नसणार मग अजून एक प्रोडक्ट असणार. सपोज इथं ब्लॅक पॅन्ट आहे, ब्लॅक पॅन्टची क्वांटिटी आहे सपोज 4, त्याची टोटल झाली सपोज इथे 200, ठीक आहे. आणि त्यानंतर लास्ट राहा आपण एक HR घेऊ असा आणि HR मध्ये मी सांगणार बी टॅग मध्ये टोटल राहणार इथे आपली इथे किती झाली मग 5300 रुपये. ह्या टाईप आपण असं काहीतरी बिलिंग दाखवू, ओके. चालेल ना असं. आता जो काय ऑर्डर करतोय ते ऑर्डरची बिलिंग किती झालंय आपल्याला इथे समजेल की आपण व्हाईट टी शर्ट घेतले व्हाईट टी शर्ट घेतलेत किती मी 5, त्याची प्राइस झाली 5000. ब्लॅक शर्ट घेतले 3, त्याची प्राइस झाली 300 आणि सगळ्यांचं टोटल झाले 5300. ह्या प्रकारे अशी आपली काहीतरी एक ऑर्डर समरी राहील, ओके. मग आता आपल्याला काय करायची की ते आपल्याला ऑर्डर दाखवायची कोणत्या व्हाईट शर्ट घेतलेत 5, मग हे व्हाईट शर्ट आणि ते कुठे येतं जसं की ह्या पेजला आलो, ठीक आहे. ऍड टू कार्टच्या पेजला आलो. मग चेकआउट पेजला जेव्हा आपण जाणार तेव्हा काय होणार जे प्रोडक्ट आपल्याला इथे शो केलेत कुठे कार्ड पेज मध्ये ऍज इट इज ते पेज कुठे शो होणार आपल्याला चेकआउटच्या पेजला. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल जो हा डेटा आपण कुठे केलाय एक कार्ड पेजला शो केलाय त्याच प्रकारे आपल्याला काय करायची की एक चेकआउटचं पेज आहे आणि त्या चेकआउटच्या पेजला तोच डेटा आपल्याला शो करायचा. मग तोच डेटा शो करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल त्याच पद्धतीने डेटा आणायला लागेल. जसं की मी कार्ड पेजला डेटा कसा आणलाय ह्या क्युरीने राईट करून आणलाय. मग ह्या क्युरीला मी इथे काय करतो कॉपी करतो जे काय आपलं चेकआउटचं पेज आहे चेकआउटच्या पेज मध्ये मी इथे करतो पेस्ट.
आणि जी काय क्युरी आहे ती क्युरीला मी इथे फक्त करतो रन. मग वॅर कार्ड इक्वल टू इथे काय राहणार अवेट EXE आणि EXE मध्ये जी काही SQL क्युरी ती SQL क्युरी मी केली रन. ओके, डेटा येतोय चेक करू. जसं की मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग मध्ये कार्ड. ओके, आउटपुट पेजला आलो. जसं मी इथे रिफ्रेश करतोय अनडिफाईन्ड काय येते आपल्याला की ठीक आहे, कोणता डेटा अनडिफाईन्ड येतोय, आय थिंक हा येत असेल रिक्वेस्ट डॉट सेशन मधला आयडी येत असेल. ठीक आहे, तुम्ही एकदम मॅन्युअली टाकून चेक करतोय. जसं की 2 टाकला इथे, इथे 2 टाकला आणि एकदा मी एकदा पेजला रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केलंय आलाय डेटा कन्सोल मध्ये आपण प्रिंट केलाय, भेटला इथे डेटा आता कन्सोल मध्ये आपल्याला. मग तोच डेटा आपल्याला काय करायची इथं ऑर्डर समरी मध्ये दाखवायची. मग ऑर्डर समरी मध्ये काय राहणार, त्या प्रोडक्टचं नेम आणि सेकंड राहणार त्या प्रोडक्टची क्वांटिटी. ओके, मग आता जो काही डेटा आहे तो डेटा आपल्याला पाठवायचा आहे चेकआउट डॉट EGS ला. मग त्यासाठी मी इथे काय करतो, जो काय आपण हा व्हेरिएबल बनवलाय कोणता OBJ नावाचा, त्यामध्येच मी काय करतो इथे डेटा पाठवून देतो. मग इथे घेतला कार्ड कोलन आणि जो काही डेटा आहे तो डेटा इथे पास करून देतो. ठीक आहे, डॉट पडला कोमा द्यायचा आणि OBJ तर आपण पाठवलाच आहे. मग आता जो काही डेटा पाठवलाय तो डेटा काय करायचा ह्या ऑर्डर समरी मध्ये फक्त प्रिंट करायचा. जसं की आपल्याला कोणता कोणता डेटा भेटतोय इथे बघू शकतो. प्रोडक्ट आयडी भेटतोय, कॅटेगरी भेटतोय, प्रोडक्ट नेम भेटतोय. आपल्याला कशाची गरज आहे फक्त प्रोडक्ट नेम आणि सेकंड आपल्याला गरज आहे प्रोडक्ट क्वांटिटीची गरज आहे. ओके, प्रोडक्टची नेम आणि प्रोडक्ट आपल्याला क्वांटिटीची गरज आहे. मग तो दोन डेटा प्रिंट करण्यासाठी आपण डेटा काय केला हा OBJ मध्ये पास केला. मग मी चेकआउटच्या पेजला आलो आणि चेकआउटच्या पेजला आल्यानंतर इथे काय करतो मी एक लूप फिरवतो. जसं की कोणता लूप, EGSचा सिंटॅक्स ओपन केला त्यानंतर डेटा कशात पाठवलाय कार्ड व्हेरिएबल मध्ये, कार्ड डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट एक फंक्शन घेतले आणि फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट पहिले राहते एक आयटम आणि सेकंड राहतो आय व्हेरिएबल. EGSचा सिंटॅक्स ओपन केला क्लोज केला. इथे पण ओपन अँड क्लोज, इथे पण राहणार आपला ओपन अँड क्लोज. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा मी करतो एकदा P टॅग मध्ये EGSचा सिंटॅक्स ओपन करून इथे काय करतो फक्त एक प्रोडक्ट नेम मी प्रिंट करतो, आयटम डॉट प्रोडक्ट अंडरस्कोर नेम आणि इथे मी करतो तो प्रोडक्ट नेम प्रिंट. एकदा चेक करून येऊ. आउटपुट पेजला आलो, इथे मी रिफ्रेश केलं, काय झालं जे काय प्रोडक्ट नेम होते ते प्रोडक्ट काय झाले तिथे नेम प्रिंट झाले. मग त्यानंतर आपल्याला काय करायचे ऍज इट इज त्यासमोर एक्स देतो मी. एक्स दिल्यानंतर काय होणार इथे रिप्लेस करतो, आलं इथे मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल आणि सेकंड आपल्याला प्रिंट करायची क्वांटिटी. मग त्यासाठी EGSचा सिंटॅक्स ओपन केला, आयटम डॉट काय राहणार इथे QTY आणि EGSचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज. ओके, इकडे आलो रिप्लेस केला. व्हाईट टी शर्ट आपण किती बुक केलेत 4 केलेत, ब्लू टी शर्ट किती केलेत 2 केलेत, व्हाईट टी शर्ट 3, हुडी किती केलेत 2 केलेत. ओके, आणि हा व्हाईट टी शर्टच्या 4 प्रोडक्टची प्राइस किती झाली ती इक्वल टू मध्ये प्रिंट करायची फक्त. मग इथे मी इक्वल टू देतो, इकडे आलो रिफ्रेश केलं. ओके, काय अडचण नाही. आणि इथे मी करतो एक रुपीजचा आयकॉन प्रिंट, इकडे आलो रिफ्रेश केलं, झाला इथे आपल्याला. मग इथे काय करायचं एकदा फक्त त्या दोन्हीची जी काय टोटल होणार आहे म्हणजे व्हाईट टी शर्ट आणि त्याची 4 टोटल किती होणार त्यांची, सपोज व्हाईट टी शर्ट 100 ला एक आहे तर त्यांची टोटल किती होणार 400 होणार. ठीक आहे, मग त्यासाठी आपण काय करू की जो काय प्राइस मल्टिप्लिकेशन आपण इथे काय करणार क्वांटिटी करणार. मग मी इथे काय करतो सिंपल EGSचा सिंटॅक्स ओपन करायचा आणि इथे काय आलंय आपल्याला जो काय कार्ड मध्ये आपण डेटा पाठवलाय त्यामध्ये आपल्याला काय आलंय क्वांटिटी भेटते आणि त्या प्रोडक्टची आपल्याला प्राइस पण भेटते. ओके, मग त्यांचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं इथे. मग आयटम डॉट प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लिकेशन कारण इथे आयटम डॉट क्वांटिटी आणि EGSचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज. आणि आता आपण चेक करू टोटल प्रिंट झाली इथे टोटल प्रिंट. व्हाईट टी शर्ट आहेत आपल्याकडे 4 आणि त्यांची टोटल झाली आता किती 1596 रुपये झाले. ओके, आता ती सगळ्यांची आपण टोटल प्रिंट केली. त्यानंतर इथे राहणार या 4
HR का दिला की लाईन राहणार एक ह्यांच्या खाली. ओके, आणि त्या लाईन मध्ये राहणार सगळ्यांची टोटल. जसं की टोटल साठी मी घेतो एक बी टॅग घेतला आणि बी टॅगला सांगतो इथे इथे राहणार आमची टोटल. इकडे येऊ, इकडे आल्यानंतर रिफ्रेश करतो, टोटल कीवर्ड आला इथे. ठीक आहे, टोटल कीवर्डच्या पुढे मला पाहिजे एक रुपीजचा आयकॉन. त्यासाठी मी ह्याला करतो कॉपी आणि इथे करतो एकदा आउटपुट पेजला येऊ, हे रिफ्रेश केल्यानंतर इथे रुपीजचा आयकॉन आले. ओके, आता आपल्याला फक्त काय करायचे, जे काय एवढ्या सर्वांची टोटल आहे कोणती, ही 1596, 298, परत ही 2700, 700, ह्या सर्वांची आपल्याला टोटल करून इथे प्रिंट करायची. मग त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. कोणतं घेतलं होतं की सिंपल फॉर लूपच्या बाहेर काय करायचं, एक व्हेरिएबल घ्यायचा. जसं की व्हॅर मी घेतो इथे टोटल नावाचा व्हेरिएबल घेतला. त्यामध्ये आपण 0 व्हॅल्यू मी काय केली, स्टोअर केली आणि इथे करतो मी त्यांची टोटल सर्वांची. मग इजेसचा सिंटॅक्स ओपन करायचा आणि इथे काय राहणार, टोटल प्लस इक्वल टू जे का आपण हा डेटा केलाय प्रिंट, तोच डेटा इथे राहणार. ठीक आहे, आणि इजेसचा सिंटॅक्स केला क्लोज आणि ओपन. हा पहिला करतो मी क्लोज. ओके, म्हणजे प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट आयटम ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन होऊन कुठे स्टोअर होणार, ह्या टोटल मध्ये होणार. ठीक आहे, परत हा लूप पुढे जाणार, वर जाणार, परत दुसरी व्हॅल्यू आणणार, त्यांचं टोटल करणार आणि टोटल व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार. आणि जो काही टोटल आहे तो टोटल मी इथे प्रिंट करतो. जसं की इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, त्यासाठी मी इथे घेतो एक, ठीक आहे, काय नाही, डायरेक्ट मी इजेसचा सिंटॅक्स ओपन करून टोटल व्हेरिएबल फक्त प्रिंट करतो. एकदा चेक करू, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, जसं मी रिफ्रेश केलं ह्या सगळ्यांची टोटल होऊन इथे काय झाली, फक्त प्रिंट झाली. ओके, ह्याला फक्त मी काय करतो, एकदा पुढून टाकतो, एकदा इकडे येऊन रिफ्रेश झाली. ऑर्डर समरी आपली इथे समजतंय आपल्याला की आपण व्हाईट टी शर्ट घेतले 4, किती घेतलेत, व्हाईट टी शर्ट घेतलेत इथे 4 घेतलेत आणि त्यांची टोटल झाली आपल्याला इथे 1596 आणि सगळी टोटल किती झाली इथे 6389. ठीक आहे, एवढं झालंय आपलं काम. त्यानंतर मी काय करतो की एक माझा मित्र आहे नगरचा, त्याला मी काय करतो ऑर्डर पाठवणार आहे. त्याचा एक मोबाईल नंबर टाकला, नाव टाकलं, त्यानंतर स्टेट टाकतो महाराष्ट्र, त्यानंतर एक नगर डिस्ट्रिक्ट सिटी टाकू आपण अहिल्यानगर आणि एरिया टाकतो मी, एरिया कोणता आहे, ठीक आहे, सपोज आपण ABC टाकतो त्यामध्ये. त्यानंतर एक लँडमार्क टाकला A to Z आणि एक पिनकोड टाकला 413205. ओके, एवढं झालंय आपलं काम. आता त्यानंतर ऑर्डर कशी देणार तू, मग इथे काय करू आपण, एक ऑर्डरचं बटन टाक. ठीक आहे, मग ऑर्डरचं बटन टाकण्यासाठी कुठे टाकतो मी, इथेच टाकतो. ठीक आहे, हा डिवच्या मी आतमध्येच एक बटन टाकतो, रोजच्या आतमध्ये टाकतो. इथे घेतो मी एक कॉल MD12 आणि इथे घेतो एक बटन आणि बटन मध्ये राहणार ऑर्डर नाव. ओके, आणि त्याला मी क्लास देतो, जसे की अरे क्लास देऊ आपण BTN प्रायमरी. ओके, एकदा आउटपुट पेजला आलो, मी रिफ्रेश करतो, आलं इथे ऑर्डर नाव बटन. त्याला फक्त मी इथे करतो बटन मोठं करण्यासाठी काय आहे, BTN LG का, LG असं असं प्रायमरी. ओके, असंच आहे ना, मी प्रायमरी द्यायची गरज नसेल, असंच आहे ना क्लास, बटन LG का फक्त. ओके, झालं, रिफ्रेश केलं, झालंय बटन मोठे. त्या बटनला फक्त मी करतो सेंटरला करण्यासाठी इथे करू आपण टेक्स्ट सेंटर. ओके, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं. ओके, आलंय बटन सेंटरला. त्याला थोडीशी मार्जिन पॅडिंग देऊन टाकू आपण, मार्जिन दिली मी सपोज 4 पिक्सल. ओके, इकडे आलो, रिफ्रेश केलं, आलंय ऑर्डर नावचं बटन. ठीक आहे, सपोज मी काय करणार इथे आता एखाद्या युजरची इन्फॉर्मेशन टाकली. ठीक आहे, ज्याला ऑर्डर करायची त्याची इन्फॉर्मेशन इथे मी सबमिट करतो. सिटी टाकली अहिल्यानगर, एरिया टाकला सपोज असं काहीतरी टाकू, लँडमार्क टाकला आणि एक पिनकोड. ओके, आणि काय करणार मी ऑर्डर नाव करणार. पण आता ऑर्डर नाव करण्याआधी डायरेक्ट आपण ऑर्डर देऊ शकत नाही. युजर कडून आपण जी काय पेमेंट आहे ते पेमेंट तर घ्यावं लागेल ना आपल्याला, बरोबर ना. जे काही युजर आहे तो युजर काय करणार आहे, पेमेंट तर मारायला लागेल, त्याकडून पेमेंट तर घ्यावं लागेल. त्याला विचारायला लागेल तू पेमेंट कॅश करणार आहे का ऑनलाईन करणार आहे, हे तर विचारायला लागेल ना. मग आपण काय करू,
ह्या ऑर्डर समरीच्या खालीच मी काय करतो, एक मेनू टाकतो. ठीक आहे, जसं की मी इथे घेतो एक कॉल MD, सपोज घेतला 12 आणि 12 मध्ये मी घेतो इथे सिलेक्ट, आणि सिलेक्ट मध्ये मी 2 ऑप्शन देतो. पहिलं ऑप्शन देऊ आपण, पहिल्या ऑप्शन मध्ये काय द्यायचं, ऑनलाईन देऊ. ओके, आलाय सिलेक्ट बॉक्स, एकदा चेक करू. ठीक आहे, इथे आलाय सिलेक्ट बॉक्स आणि त्यानंतर राहणार कॅश. कॅशचं मी इथे करतो C. ओके ओके, ऑनलाईन आले आणि कॅश आले. त्यानंतर अजून एक मी घेतो ऑप्शन आणि तो राहणार एमटी मध्ये मी राईट करणार इथे सिलेक्ट पेमेंट टाईप. ओके, इकडे आलो, रिफ्रेश केल्यानंतर इथे आले सिलेक्ट टाईप. त्यानंतर मी इथे फक्त त्याला करतो एकदा सेंटर, जसं की मी टेक्स्ट सेंटर राईट करतो. इकडे आलो, रिफ्रेश केल्यानंतर आलं इथे सेंटर. त्याला फक्त मी मार्जिन टॉप देतो इथे 5 पिक्सल. ओके, इकडे आलो आउटपुट पेजला, जसं मी रिफ्रेश करतोय झालं एवढं काम. ठीक आहे, मग आता सपोज मी काय करणार, बॅक जाऊ, आपण प्रोसेस कशी राहणार ते चेक करू एकदा. युजर आला वेबसाईटला आल्यानंतर जाणार तो शॉप पेजला गेला. ठीक आहे, एकदा मी काय करतो इथे फक्त युजर चेंज करतो. ठीक आहे, जसं की इथे मी मॅन्युअली ID टाकला होता, इथे 2 टाकला होता. ओके, इथे जो काही सेशन मधला ID आहे तो त्यांनी कॅच करायला सांगायची. जो काय कॉपी करतो इथे एकदा मी पेस्ट करतो. आणि जो काय आपण युजर टाकला होता, कोणता युजर होता इथे, सेकंड नंबरचा युजर होता. ठीक आहे, याला मी फक्त कमेंट आउट करतो एकदा, बाकीकडे चेंज करायची गरज नाही आपल्याला. जसं मी रिफ्रेश केलं, युजर काय करणार, पहिले ती लॉग इन करणार. लॉग इन करण्याआधी मी काय करतो, एक नवीन अकाउंट बनवतो. जसं की नवीन अकाउंटचं नाव देतो मी इथे ABC नाव दिलं. त्याचा एक ईमेल टाकतो, जसं की मी ABC, अरे ऑलरेडी आहे वाटते. ठीक आहे, XYZ नावाचा बनवून XYZ. त्यानंतर त्याचा एक मोबाईल नंबर असेल आणि त्याचा पासवर्ड टाकतो मी 123654 आणि क्रिएट अकाउंट. जसं क्रिएट अकाउंट केलं, ओके अकाउंट झाले क्रिएट. त्याचा ईमेल ID टाकतो मी xyz@gmail.com. त्याचा पासवर्ड होता 123654 आणि इथे मी करतो लॉग इन. जसं मी लॉग इन केलं एक नवीन युजर. ओके, युजरनी लॉग इन केल्यानंतर तो युजर कुठे जाणार, शॉप पेजला आला. मला पाहिजे एक टी शर्ट, जसं की मी टी शर्ट व्ह्यू केल्यानंतर मला साईज लागते XL आणि इथे मी करतो ऍड टू कार्ट. जसं ऍड टू कार्ट केलं, आला प्रोडक्ट इथे. कारण एक का आला, एकच प्रोडक्ट का आला, नवीन युजर आहे ना. आपण एका युजरसाठी नाही केलं, मल्टिपल युजरसाठी केले. ओके, सपोज आपण जुना अकाउंट मी उघडलं, तर जुना अकाउंट मध्ये जेवढे मी ऍड टू कार्ट केले तेवढे ऍड टू कार्ट मला शो होणार. ठीक आहे, आता हा प्रोडक्ट मला लागतात 2, मी इथे केलं प्लस इन्क्रीज 2 क्वांटिटी आणि इथे मी करतो प्रोसीड टू चेकआउट. प्रोसीड टू चेकआउट मध्ये काय आहे, एक व्हाईट टी शर्ट घेतलाय, 2 घेतले, त्यांची प्राइस झाली 998, टोटल आली इथे. आणि कुणाला डिलिव्हर करायचं त्याची डिटेल टाकू, जसं की मला डिलिव्हर करायचं आता. आणि मी इथे टाकतो एक स्टेट टाकला, एक डिस्ट्रिक्ट टाकणार, त्यानंतर मी इथे एक सिटी टाकतो, एरिया टाकला, त्यानंतर एक लँडमार्क आणि आपला देतो लास्टमध्ये एक पिनकोड. पिनकोड दिल्यानंतर मी इथे काय करणार, पेमेंट टाईप निवडणार. जसं की मला पेमेंट टाईप द्यायचं आहे ऑनलाईन. कोणता टाईप निवडलाय मी, ऑनलाईन. आणि जसं मी ऑनलाईन टाईप निवडलाय की मी ऑर्डर नाव केलं की ऑटोमॅटिकली माझं काय होईल, पेमेंटचं ऑप्शन ओपन होईल. ते आपण इम्प्लिमेंट करणार आहे, पण सध्या फ्लो समजून घ्या. काय करणार, ऑनलाईन सिलेक्ट टाईप केलाय मी, पेमेंट टाईप कोणता निवडलाय, ऑनलाईन केलाय. मग ऑर्डर नाव केलं की माझं काय होणार, एक पेमेंटचं ऑप्शन ओपन होणार. काय होणार, जसं की फोन पे किंवा आपलं गुगल पे, ते पेज काय होणार, ओपन होणार. नाहीतर त्याच्याऐवजी मी काय केलं, कॅश ऑन डिलिव्हरी केलं आणि ऑर्डर नाव केलं, तर काय होणार, ऑर्डर तरी पण पडणार. काय होणार, कॅश ऑन डिलिव्हरी केलं तर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन ओपन होणार का, नाही होणार. पण आपण ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन निवडलं तर काय होणार, आपल्याला पेमेंटचं ऑप्शन ओपन होणार. ठीक आहे, जसं की मी सध्या करतो कॅश ऑन डिलिव्हरी आणि इथे करतो ऑर्डर नाव. जसं मी ऑर्डर नाव केलं, ठीक आहे, चेकआउटला नाही गेला पाहिजे, ती युजर कुठे गेला पाहिजे, कुठे कॅश ऑन. ठीक आहे ठीक आहे, चेकआउटलाच पेजला गेले. चेकआउटला न जाता इथे जाणार आपला युजर कुठे, ऑर्डरला. कुठे जाणार, स्लॅश ऑर्डरला जाणार. एकदा मी डबल चेक करतो, बॅक आल्यानंतर रिफ्रेश करू, एक इन्फॉर्मेशन टाकतो आता. अरे डबल टाका लागते का,
ठीक आहे, बाकी नाही टाकत मी. पेमेंट टाईप निवडतो, इथे कॅश ऑन डिलिव्हरी आणि इथे करतो ऑर्डर नाव. अरे ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यू टाका लागणार, रिक्वायर्ड केल्या. ठीक आहे, त्यानंतर पिनकोड टाकला, त्यानंतर मी करतो ऑर्डर नाव. जसं मी ऑर्डर नाव केलं, युजर कुठे गेला, स्लॅश ऑर्डरला गेला. मग जी काय स्लॅश ऑर्डरची URL आहे ती URL आपण युजर साईडला बनवून घेऊ एकदा, फक्त बनवून घेऊ आज, बाकी उद्या काम. त्यासाठी मी इथे करतो एक राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश ऑर्डर, कोमा घेतला, एक फंक्शन घेऊ आणि फंक्शन घेतल्यानंतर एक रिक्वेस्ट, सेकंड राहणार रिस्पॉन्स आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड आणि सेंड करू आपण ऑर्डर डन. ओके, इकडे आलो मी, एकदा बघ चेक करू आपण ऑर्डर डन आपल्याला. ठीक आहे, डबल युजर लॉग इन करायला लागणार आहे. ठीक आहे, एकदा डबल युजर लॉग इन करायला लागणार आहे आपल्याला, जसं की XYZ, त्याचा पासवर्ड 123654 आणि एकदा युजर केला मी लॉग इन. लॉग इन केल्यानंतर कार्ड पेज मध्ये आलो. कार्ड पेज मध्ये आपला ऑलरेडी तो प्रोडक्ट आहे शो होतोय आपल्याला. ओके, जसं मी करतो प्रोसीड टू चेकआउट. प्रोसीड टू चेकआउट केल्यानंतर इथे युजरची इन्फॉर्मेशन टाकू आपण. सिटी नंतर एक एरिया टाकला, त्यानंतर लँडमार्क टाकला आणि एक टाकला लास्ट मध्ये पिनकोड आणि मी इथे टाईप निवडतो कॅश ऑन डिलिव्हरी आणि इथे करतो ऑर्डर नाव. जसं ऑर्डर नाव केलं, युजर कुठे गेला, स्लॅश ऑर्डरलाच गेला का. ओके, URL मध्ये काही चेंजेस. ठीक आहे, ऍक्शन मध्ये सांगितले स्लॅश ऑर्डर आणि स्लॅश ऑर्डरची आपण URL इथे बनवली, तरी का शो होत नाही. ठीक आहे, ओके, एकदा डबल चेक करू आपण. डबल युजर लॉग इन 1 2 3 4 5 अरे 6 4 5 आणि एंटर केलं. कार्ड पेजला आलो. कार्ड पेजला आल्यानंतर प्रोसीड टू चेकआउट, त्यानंतर एक इन्फॉर्मेशन टाकायची आपल्याला, जसे की ते प्रोडक्ट कुठे डिलिव्हर करायचे. ओके, आणि एक टाकला मी इथे पिनकोड आणि हे करतो टाईप निवडतो कॅश ऑन डिलिव्हरी, ऑर्डर नाव केलं. जसं ऑर्डर नाव केलं, अरे काय चुकलंय, तिथे गेट केलं आपण, तिथे राहणार पोस्ट आपलं. कधी सांगणार मग तुम्ही, अरे मला कसं काय नाही कळलं. ओके ओके ठीक आहे, आता प्रोसेस तर तुम्हाला कळाली कशी राहणार आपली. ओके, ह्यानंतर काय राहणार आपलं. ठीक आहे, एकदा युजरला मी काय करतो, तसं लॉग इन करण्यापेक्षा डायरेक्टली एकदाच लॉग इन करून टाकतो. ठीक आहे, जेवढं पण निवडलं ते प्रॉब्लेम देते. पुढे ID स्टोअर केलाय आपण इथे. इथे आता युजर राहणार थर्ड नंबर. ओके, आता इथे मी रिफ्रेश केलं की ऑलरेडी युजर काय माझा लॉग इन झालाय. कार्ड बटन आलो, अरे एक प्रोडक्ट नाही. ठीक आहे, एक प्रोडक्ट ऍड करू, व्यू केला, यस साईज लागते, ऍड टू कार्ट केला मी. इथे आला प्रोडक्ट इथे आणि इथे करतो मी प्रोसीड टू चेकआउट. जसं प्रोसीड टू चेकआउट केलं, एकदा डेटा टाकून चेक करू की आपली कन्फर्म URL कॉल होती का नाही ते चेक करायला हवं. ओके, लँडमार्क टाकला, एक पिनकोड टाकला, त्यानंतर मी इथे करतो टाईप निवडतो कॅश ऑन डिलिव्हरी आणि इथे करतो ऑर्डर नाव. जसं ऑर्डर नाव केलं, इथे आलंय ऑर्डर डन आले. ओके, पण मी इथे केलं असतं ऑनलाईन पेमेंटचं आणि ऑर्डर नाव केलं असतं, काय झालं असतं, मला एक डायरेक्ट पेमेंटचं ऑप्शन ओपन झालं असतं. काय झालं असतं, पेमेंटचं ऑप्शन. आता आता पेमेंटचं ऑप्शन ओपन करण्यासाठी आपल्याला शिकायला लागेल पहिल्यांदा पेमेंट गेटवे. ओके, आता ईमेलचा यूज कुठं होणार आहे, की जेव्हा आपण कधी एखाद्या युजरने एखादा ऑर्डर बुक केली किंवा एखादा प्रोडक्ट ऑर्डर केला, त्याला ऑर्डर केल्यानंतर त्याला लगेच एक ईमेल जाणार, तुमची ह्या प्रोडक्टची ऑर्डर पडली आणि ह्या तारखेला तुमची ऑर्डर पोहोचली. तिथे आपण ईमेल यूज करू आणि कॅश ऑन डिलिव्हरी. ठीक आहे, आणि ऑनलाईन पेमेंट गेटवे. पेमेंट गेटवेचं आपण उद्या इम्प्लिमेंट करू. आता इम्प्लिमेंट करायचं म्हणलं तर आपल्याला पहिले एकदा डेमो घ्यायला लागेल, पेमेंट वर्क होतंय की नाही. ओके ना, मग त्यासाठी फक्त उद्या येताना काय करा तुम्ही थोडंसं. ठीक आहे, तुम्ही सांगू शकतात मला
तुम्ही ई कॉमर्स प्रोजेक्ट कसा असतो ते सांगू शकतात. ठीक आहे ना. अरे ऑनलाईन मेंबर समजत नाही का काही? तुम्हाला एक गोष्ट सांगू मग. ठीक आहे. आता सपोज एक तुम्हाला घर बांधायची. ओके. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला घर बांधायचे. आता घर कोण बांधतं? एक तर मजूर बांधणार, बरोबर ना. मजूर काय करतो? इटा उचलतो. ओके. आणि दुसरा असतो इंजिनियर. इंजिनियर काय करतो? प्लॅन करतो. ओके. प्लॅन म्हणजे तो काय करणार? इंजिनियर डिझाईन करणार, घर कसं असणार, घराचे दरवाजे कुठे असणार, तो काय करणार? तो प्लॅनिंग करणार. आणि दुसरा काम कोण करतं? एक लेबर असतो. लेबर काय करतो? इटा उचलतो, वाळू उचलतो. बरोबर. तुम्हाला कोणता आवडेल? कोणता आवडेल? सपोज इंजिनिअरिंग आवडेल ना, कारण तुम्ही विचार करतात की तुमचं घर कसं असणार. ओके. त्यासारखंच कोडमध्ये तुम्ही नुसता कोड राईट करू नका. कोड तर ChatGPT पण राईट करतंय. तुमची सिस्टीम कशी असणार ती डिझाईन करा तुम्ही. तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जी सिस्टीम आहे ती सिस्टीम कशी असणार ती तुम्हाला समजली, ती बेस्ट आहे. जॉब आता सध्या त्यालाच आहे की तुमची सिस्टीम कशी आहे त्याला. कोड तर तुम्हाला माहिती आहे, ChatGPT तुम्ही कोड राईट करताय. मग आता तुम्हीच विचार करा, तुम्हाला इंजिनियर व्हायचंय का लेबर व्हायचंय? तसं नाही की कोड आता सध्या सगळ्यात भारी कोड राईट करते. जसं की तुम्ही क्लाउड बघितलं, ChatGPT बघा, जेमिनी बघा. कोड लिहायला लय बेस्ट आहेत. आता आपण डिझाईन घेतली, काय केलं? कॉपी अँड पेस्ट केलं. पण त्याला हे कोण सांगणार की आमचं पेमेंट गेटवे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, प्रोसिजर चेकआउट केल्यानंतर इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे, ते तर सांगायला लागेल ना. मग हे प्रोसेस बघत चला, सिस्टीम डिझाईन कशी ते बघत चला. कोड तर तसं कोडचं बघू नका. कोड म्हणलं ना, भरपूर AI टूल आहेत, तुम्ही कोड मधून राईट करू शकता. तुम्ही इंजिनियर आहात, लेबर ना. ठीक आहे ना. लेबर सारखं वागू बी नका. ठीक आहे. सिस्टीम कशी असते ते चेक करा. चला आता तुम्ही मला सांगू शकता. आता आता कुणी मला बोललंय का असं की आता आपण शॉप पेजला गेलो आणि ऍड टू कार्टच्या पेजमध्ये एखादा प्रोडक्टच नसला. ओके. ह्यात प्रोडक्टच नसला आणि तो प्रोसीड टू चेकआउट काय करणार? कुठे डिलिव्हरी टाकणार? हे तर बरोबर. कसं काय नाही होणार? बघायचे का तुम्हाला कसं होतंय? दाखवू का मी आता? ठीक आहे. आता काय करतो मी? ठीक आहे. आता इथे बघ. ठीक आहे. ठीक आहे. आता आपला जो काही 4 नंबरचा प्रोडक्ट. ठीक आहे. ठीक आहे ना. आपण आता तुम्हाला दाखवतो. सपोज मी इथे काय करतो की इथे 3 नंबरचा युजर आहे ना, आता 4 नंबरचा टाकतो. आउटपुट पेजला येतो. एकदा मी इथे करतो रिफ्रेश. रिफ्रेश केलं, मी डायरेक्ट कार्ड पेजला जाणार. कार्ड पेज मध्ये प्रोडक्ट आहे का? आता अरे तरी पण आहे का? ठीक आहे. एक नवीन युजर क्रिएट करू मग आपला. ठीक आहे. बग्स बघत चला रे असे. तुम्हाला बी समजलं पाहिजे सिस्टीम डिझाईन. ठीक आहे. कोड राईट करायचं म्हणलं तर आपल्याकडे ChatGPT, क्लाउड आहे, जेमिनी आहे. ठीक आहे. लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर एक मी नवीन युजर क्रिएट करतो. जसं की नवीन युजरचा ईमेल आयडी टाकू आपण. ठीक आहे. नाव देतो असं मी काहीतरी ABC. त्याचा ईमेल आयडी टाकतो a@ किंवा test@gmail.com. ह्याला करतो कॉपी. त्याचा एक मोबाईल नंबर टाकला आणि त्यानंतर टाकतो मी एक पासवर्ड 1 2 3 आणि इथे करतो क्रिएट अकाउंट. आणि त्या युजरचं मग तिथं लॉग इन करून घेतो 1 2 3 आणि इथे करतो एकदा लॉग इन. झाला युजर लॉग इन. युजरच्या कार्डमध्ये एखादा प्रोडक्ट तरी आहे का? नाही ना. आणि मी करतो प्रोसीड टू चेकआउट. आलो इथे. टाकतो मी डिटेल. आता ऑर्डर द्यायची मला आता. ओके. इथे टाकली. त्यानंतर इथे पण टाकतो मी लँडमार्क टाकला. त्यानंतर मी इथे टाकतो पिन कोड आणि मी सांगतो ह्याला कॅश ऑन डिलिव्हरी असणार आमची. आणि इथे मी करतो ऑर्डर ना. झाली ऑर्डर. बरोबर ना. झाली ना ऑर्डर. कोणत्या प्रोडक्टची ऑर्डर झाली सांगता ना कोण? का हा प्रोडक्ट आहे भाई, ह्याची प्राइस एवढी आहे का? इथं काय हा पण एक बग्स झाला ना. मग आता ChatGPT करू शकतो की इथे आपलं लॉजिक सांगणार आपण की ह्याला सांगणार काय सांगणार की ऍड टू कार्ड मध्ये प्रोडक्ट असतील तरच प्रोसीड टू चेकआउट पेजला जायचं. बरोबर ना. मग इथे आपण एक लॉजिक लावू शकतो. जसं की कसं केव्हा करायचे आपल्याला? प्रोसीड टू चेकआउटच्या पेजला गेल्यानंतर. मग मी इथे काय करतो की जे काय प्रोसीड टू चेकआउटचं पेज आहे कुठे इथे मी इथे काय सांगणार आहे? क्युरी सांगणार. कंडिशन सांगू आपण इथे. इफ मध्ये मी सांगणार काय सांगणार? जी काय तुझं कार्ड आहे, ठीक आहे ना, कार्डची लेंथ जी काय कार्डची लेंथ आहे इक्वल टू 0 असेल तर काय करायचं? रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट करायचं. रिडायरेक्ट कुठे करायचं? त्याला डायरेक्ट शॉप पेजला कर. म्हणजे कार्ड मध्ये काही नसेल तर त्याला काय कर? शॉप पेजला
रिडायरेक्ट कर. ओके, अरे लेंथ इक्वल इक्वल टू 0 असेल तर त्याला डायरेक्ट कुठे पाठव, शॉप पेजला पाठव, आणि नसेल तर ही पुढची जी काय कंडिशन आहे ती कंडिशन एक्झिक्यूट होऊन दे. आता मी इथे जाऊन एकदा चेक करतो. जसं चेक करतो, अरे ह्या पेजवर नाही, इथे केलं मी रिफ्रेश केल्यानंतर एकदा लॉग इन करायला लागेल. युजर कोण होता आपला, test@gmail.com 123, आणि इथे करतो लॉग इन. कार्ड पेजला आलो आणि इथे मी करतो प्रोसीड टू चेकआउट. जसं मी प्रोसीड टू चेकआउटच्या पेजला क्लिक केलंय त्याच पद्धतीने माझा कर्सर भिंगू राहिलाय. ठीक आहे, सीएमडी मध्ये चेक करू काय एरर आलाय आपल्याला. कांट सेट हेडर आफ्टर देन क्लायंट. ओके, इल्स मध्ये मी राईट करतो. ओके, ही कंडिशन मी कुठे राईट करतो, तिथे राईट करतो. कुठे, जिथे आपण जे रेंडर केलंय पेज तिथे. मग इफ मध्ये सांगणार, इफ जी काय आपलं कार्डचं पेज आहे त्या कार्डच्या पेजची लेंथ 0 पेक्षा मोठी असेल तरच काय करायचं, चेकआउटच्या पेजला रिडायरेक्ट करायचं. इक्वल टू नाही असणार, इथे 0 असणार तरच काय करायचं, रिडायरेक्ट. आणि 0 पेक्षा छोटी त्याची ही आली, लेंथ आली, तर त्याला काय कर, इल्स मध्ये सांग रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट कर. पुढे रिडायरेक्ट कर स्लॅश शॉप पेजला रिडायरेक्ट कर. आणि आता आपण आउटपुट पेजला जाऊन मी चेक करतो, सीएमडी मध्ये एरर नाही. आउटपुट पेजला आलो, इथे करतो मी एकदा रिफ्रेश केल्यानंतर युजरला डबल एकदा लॉग इन करू. जसं की युजर आहे आपला test@gmail.com 123 आणि लॉग इन केलं. कार्ड पेजला आलो, ठीक आहे, एक प्रोडक्ट नाही, आणि प्रोसीड टू मी चेकआउट करतो. जसं मी प्रोसीड टू चेकआउट केलं, कोणत्या पेजला आलो ना आता. आणि आता मी काय करतो, एखादा प्रोडक्ट ऍड करतो. ठीक आहे, एकदा अजून दाखवतो तुम्हाला. कार्ड पेजला आलो, प्रोसीड टू चेकआउट केलं, पुढे आलो डायरेक्ट मी शॉप पेजला. आता मी एक प्रोडक्ट ऍड करून जातो. इथे केला मी ऍड टू कार्ड, आणि आता इथे मी करतो प्रोसीड टू, कोणत्या पेजला आलो. सिंपल कंडिशन आहे, काय टाकले मी इथे, फक्त इफ मध्ये सांगितले जी काय कार्ड आहे कार्डची लेंथ 0 पेक्षा मोठी असेल तरच काय करायचं, इथे पेज रेंडर करायचं. ओके, आणि 0 पेक्षा छोटी असेल तर त्याला काय कर, शॉप पेजला रिडायरेक्ट कर. ठीक आहे, छोटस लॉजिक आहे. ओके, ऑनलाईन मेंबर बस करायचं एवढं आज.